एखादी गोष्ट तुमच्या मनामध्ये सतत कुठेतरी फिरत राहते. ती असते एक चिंता मुलांच्या भविष्याबद्दलची असते, कोणाला घराबद्दलची असते, कोणाला कर्जाबद्दल असते, काही जणांना नोकरी आणि व्यवसायाबद्दल असते, कोणाला आरोग्याची असते. वृषभ राशीचं मागच्या 13 महिन्यातलं जर आपण गोचर पाहिलं, तर सध्या तरी ते मंगळामुळे त्रस्त झालेले आहेत. पण सध्या मंगळ तुमच्या धनस्थानामध्ये आहे. पूर्वी त्यांना गुरुबळ नव्हतं, पण आता गुरुबळही चांगलं आलेलं आहे. थोडीफार पैशाची चिंता कमी झालेली आहे, पण पैशाबद्दलची महत्वाकांक्षा माणसाची कधी संपत नसते. इतकी वर्ष तुम्ही मेहनत करत आहात, पण अजूनही तुम्हाला आर्थिक स्थिरता म्हणावी अशी वाटत नाहीये. हा प्रश्न काही चुकीचा नाहीये, कारण प्रत्येक सामान्य व्यक्ती वास्तविक पाहता पाहिलं तर हाच विचार करेल. एक गोष्ट लक्षात घ्या, या काळात तुम्हाला पैसे कमवण्यापेक्षा टिकवणंच कठीण जाणार आहे. कारण की खर्च अचानकच येणार आहे आणि असे खर्च असतात ना, जे आपण टाळू शकत नाही. उदाहरणार्थ मी म्हणालो की वाहन असेल, शिक्षण असेल किंवा तुमच्या कुटुंबातील एखादी जबाबदारीही असू शकते. ते 16 ऑगस्ट नंतर रवी सिंह राशीमध्ये आला. तिथं रवी आणि केतू यांची युती झाली. घरी आल्यानंतर तुम्हाला थोडंसं कुठेतरी मनाच्या कोपऱ्यामध्ये थकल्यासारखं वाटत असेल. तुम्ही ठीक आहेत, पण तुम्हाला स्वतःलाही माहीत असेल की मनात किती गोष्टी तुमच्या चालू आहेत. आणि काय होतं, या काळामध्ये घरातील एखादी व्यक्ती तुमच्याकडून जास्त अपेक्षा ठेवू शकते आणि कदाचित तुम्हीही मनात असं म्हणताल की सगळं माझ्याकडूनच का अपेक्षित असतं. हा विचार सध्या अनेक वृषभ राशीच्या व्यक्ती करत आहेत. कारण कसं आहे, प्रत्येक जबाबदारी काही ओझं नसते ना. काही जबाबदाऱ्या भविष्यात तुमची ताकद बनतात. आणि आता एक गोष्ट स्पष्ट लक्षात घ्या की काळ काही तुमचा वाईट नाहीये, पण हा काळ तुम्हाला वास्तव दाखवणारा तर नक्कीच आहे ना. किती पैसे आहेत आणि कोण आपलं आहे हे पण तुम्हाला आता समजणार आहे. त्यामुळे पुढची दिशा काय असावी हे सर्व आता स्पष्ट होऊ लागणार आहे. आणि कधी कधी परमेश्वर आपल्याकडून काही काढून घेत नाही, तो फक्त आपल्याला काय खरंच महत्वाचं आहे ते दाखवतो. वृषभ राशीसाठी आता तसेच अनुभव जे आहेत ना, ते येण्यास सुरुवात होतील. नोकरीच्या बाबतीत सुरुवातीला विचार केला तर सध्या तुम्ही 2 गोष्टींच्या मध्ये उभे असू शकता. एक म्हणजे जिथे तुम्ही आहात आणि दुसरी म्हणजे जिथे तुम्हाला पोहोचायचं आहे. समस्या एवढीच आहे की त्या 2 ठिकाणांमध्ये अजून थोडं अंतर आहे आणि हे अंतर सध्याचं जे वाढत चाललेलं आहे ते तुम्हाला थोडं अस्वस्थ करत आहे. कामही प्रामाणिकपणे तुम्ही करत आहात, पण मनात प्रश्न वारंवार येत राहतो की माझ्या मेहनतीचं खरंच योग्य मूल्य मला मिळतंय का? हा प्रश्न मनात सारखा फिरून तुम्हाला अस्वस्थ कुठेतरी मनाच्या गाभाऱ्यात करत असतो. तुमची आता कामाची जबाबदारी वाढू शकते, कारण की शनी महाराज पण वक्री आहेत. शनीचा तुमच्या राशीवर विश्वास आहे, कारण की तुमच्या राशीचं चिन्हच बैल आहे आणि हा बैल नेहमी कष्टकारी असतो. लक्षात ठेवा, प्रत्येक वेळी टाळ्या वाजल्या की काही प्रगती होत असते असं नसतं ना. शांतपणे तुम्हाला काही गोष्टी उशिरा मिळतात, ती सुद्धा प्रगती असते. आणि ती प्रगती जी आहे ना, शनी कधी टाळ्या वाजवून देत नाही. ती प्रगती तुम्हाला तुमच्या अंतर्मनातून जाणवलेली असते आणि एक वेगळंच समाधान असतं आणि त्या प्रगतीचा आनंद तुम्ही कुटुंबाबरोबर घेत असता. याचबरोबर आता काही व्यवहार लांबू शकतात, काही आश्वासनं पूर्ण होण्यास वेळ लागू शकतात. एक गोष्ट मात्र टाळा की कोणीतरी सांगितलं म्हणून किंवा दुसरा करत आहे म्हणून मोठा आर्थिक निर्णय तुम्ही घेऊ नका. कारण काय होतं, या काळात चुकीचा सल्ला जो आहे ना, तो महागात पडू शकतो. विशेषतः तुम्ही जमिनीचा व्यवहार करताल, वाहनाचा व्यवहार करताल किंवा व्यवसायामध्ये पार्टनरशिपचा विचार करताल किंवा मोठी गुंतवणूक, यामध्ये घाई करू नका. तुमच्यासाठी सध्या योग्य मार्ग कोणता आहे? नवीन स्वप्न पाहण्यापेक्षा जुन्या स्वप्नाला पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करा. कारण तुमच्याकडे क्षमता कमी नाहीये, फक्त ऊर्जा जी आहे ना, ती अनेक दिशांना विभागली जात आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा की कधी कधी आयुष्य आपल्या वेगाने पुढे जात नसतं, की त्याच्या पद्धतीने चालत असतं. आपल्याला फक्त पाया मजबूत करून घ्यावा लागतो. वरवर काही विशेष घडत नसल्यासारखं तुम्हाला वाटत राहणार आहे पुढं 23 दिवस. पण कुठंतरी ईश्वराने तुमच्यासाठी एक चांगली गोष्ट करून ठेवलेली आहे, जी ह्या तुम्हाला ताणतणावातून आनंद आणि समाधान नक्कीच देत राहील. एक लक्षात घ्या, आजची मेहनत ही उद्याची सुरक्षितता असते. आजचा संयम हे उद्याच्या यशाचं प्रतीक असतं. हे तुम्ही नोकरी आणि व्यवसाय करताना लक्षात घ्या. कुटुंबामध्ये कशी परिस्थिती असेल, काय चाललंय, तर कदाचित तुमचं उत्तर असू शकतं बरं का, सगळं काही ठीक आहे, पण मन मात्र काही वेगळ्याच गोष्टी सांगत असेल. या काळात बाहेरच्या काही समस्या असतात, घरातील आणि मनातील गोष्टी जास्त महत्वाच्या वाटू शकतात. पण कधी कधी घरात सर्वजण असूनही तुम्हाला एकटं वाटत असतं. लोक बोलत असतात, पण आपल्याला कोणी समजून घेत नाही असंही वाटतं. कारण की रवी चतुर्थ भावातून गोचर करतोय सध्या. माणूस घराकडे लक्ष देण्याची इच्छा ठेवतो,
पण तो लक्ष देऊ देत नाही. कारण की रवी आणि केतू ह्यांची युती चतुर्थ भावात झालेली आहे. अनेक काळ असं जाणवलं आहे की घरातील एखादी व्यक्ती बदललेली आहे आणि पूर्वीसारखा मन मोकळेपणाने ती संवाद ठेवत नाही. आणि मग काय होतं, मनामध्ये विचार सुरू होतात आणि त्या विचारांची लिंक जी असते ती कायम चालू राहते मनामध्ये कुठेतरी, आणि तीच तुम्हाला अस्वस्थ बनवत राहते. विवाहित व्यक्तींसाठी पण कसं होतं, हा काळ नातं तपासणारा नाहीये, तर नातं समजून घेणार आहे. कारण जोडीदाराकडून अपेक्षा तुमच्या वाढू शकतात आणि समोरच्यालाही तुमच्याकडून अपेक्षा जास्त असू शकतात. एक गोष्ट छोटी आहे, लक्षात ठेवा, वाद मोठ्या कारणांमुळे होणार नाहीये, तर लहान गोष्टी साचल्यामुळे ते वाद होणार आहे. त्यामुळे एखादा तिखट शब्द असतो, एखादी तुम्ही दुर्लक्ष केलेली भावना असते, एखादी न बोललेली अपेक्षा असते, हेच कारण ठरू शकतं. त्यामुळे संसारामध्ये सुद्धा तुम्हाला अगदी समतोल राखायचा आहे, नोकरी, व्यवसाय आणि घरातील माणसं. कारण की प्रपंचामध्ये तुम्ही असून नसल्यासारखे राहणं फार गरजेचं असतं आणि त्याची झळ मनाला जास्त न लागू देता मनाचं समाधान आणि आनंद टिकवून ठेवायचा असतो. आणि इथं तुम्हाला यामध्ये कुटुंबाची फार गरज पडणार आहे. असं केलं तर वक्री शनीची झळ तुम्हाला पोचणार नाही आणि रवी केतूचा मग तुम्हाला चांगला आशीर्वादच मिळेल. थकलेलं मन असतं आणि ते चिडचिड करत असतं, आणि दुसरं एक मन असतं ते शांत राहा म्हणून सांगत असतं. तर दुसऱ्या मनाचं ऐकण्यावरती तुम्हाला भर द्यायचा आहे. कारण की चतुर्थातली रवी केतू युती जी आहे ना, ती मनाला उगाच निष्कारण निराशा आणत असते. म्हणून तुम्हाला जर एखाद्या व्यक्तीबद्दल गैरसमज वाटत असेल तर तो गैरसमज मोकळेपणाने तुम्ही दूर करण्याचा प्रयत्न करा. जीवनाच्या शेवटी माणूस बँक बॅलन्स कधीच आठवत नसतो, तो कोण आठवतो, आपल्यासोबत कोण उभं राहिलं होतं आणि आपण जमवलेली माणसं किती आहेत हे आठवत असतो. त्यामुळे माणसं जपण्यावरती तुम्ही जास्त भर ठेवा, कारण की तीच तुमची शेवटची संपत्ती आहे. आता मंगळ धनस्थानात असल्यामुळे काय होतं, सध्या पैशाबद्दल तुमची काही ना काहीतरी प्लॅनिंग चालू असतील कुटुंबामध्ये, आणि त्याच्यामधून कुठेतरी तिखट चर्चा होऊ शकते आणि त्यातून मग तुमची नाती काही दूर जाऊ शकतात. तर त्या ठिकाणी तुम्हाला काळजी घेतली पाहिजे. तिथं तुम्ही पैशाची चर्चा होताना कोणाचं मन दुखावलं जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. खरं सांगायचं तर कसं आहे, तुम्हाला पैशाची कमतरता जास्त काही नाहीये, पण पैशाच्या जबाबदाऱ्या तुम्हाला जास्त जाणवतात. फरक खूप मोठा आहे बरं का. कारण की कमाई तर आपली होत असते, पण कमाईपूर्वीच तुमचे अनेक खर्च वाट पाहत उभे असतात. काय होतं, पैसा हातात येतो आणि तो लगेच निघूनही जातो, आणि मग तो कधी घरच्यांसाठी असतो, कधी मुलांसाठी असतो, कधी कर्जासाठी असतो, तर कधी एखाद्या अचानक आलेल्या गरजेसाठी असतो. आणि मंगळ आता धनभावात असल्यामुळे कमाई वाढण्याची तीव्र इच्छा निर्माण होऊ शकते. पण काही जण अतिरिक्त काम शोधतील, काही जण नवीन व्यवसायाचा विचारही करतील, आणि काही जण काय करतात, गुंतवणुकीच्या नवीन संधी पाहतील. पण याच ठिकाणी एक सावधगिरी आहे, जे खूप चांगलं दिसतं ना ते नेहमीच चांगलं असेल असं नाहीये. या काळात काय होतं, जलद नफा होतो, मोठा परतावा मिळू शकतो आणि खात्रीशीर कमाई मिळू शकते. पण लक्षात घ्या, ते मिळवताना तुम्ही कोणत्या प्रलोभनाच्या आहारी जात नाही ना, हे बारकाईने लक्षात घेतलं पाहिजे. तुम्हाला असंही वाटेल की ही संधी पुन्हा मिळणार नाहीये, त्यामुळे आता पैसे टाकले तर मोठा फायदा होईल. पण लक्षात घ्या, वक्री शनी कुठेतरी तुमचे पैसे अडकवून ठेवतो. म्हणून तुम्ही गडबड करू नका. 2 ते 4 दिवस विचार करा आणि विचार करून वास्तविकता तपासा आणि मगच तिथे तुम्ही गुंतवणूक करा. अन्यथा तुमची गुंतवणूक अनेक काळ अडकून पडेलच. आणि इतर काही छोट्या मोठ्या आर्थिक गोष्टी असतात ना, त्या तुमच्या आता मार्गी लागताना दिसून येतील. आणि व्यवसायामध्ये सुद्धा जर तुमचं काही चलन अडकलेलं असेल ना, ते हळूहळू चलन सुटताना दिसेल, लगेच काही सुटणार नाहीये. आता व्यावसायिकांना किंवा नोकरी करणाऱ्या व्यक्तींना एकच सल्ला असा मला सांगू वाटतो की बचतीचं योग्य नियोजन करणं पण फार गरजेचं आहे. आता वक्री शनीचा काळ पुढं 12 डिसेंबर पर्यंत आहे, पण रवी केतू यांची युती जी आहे ती पुढं 14 सप्टेंबर पर्यंतच असणार आहे. पण या परिस्थितीमध्ये घर खर्चावरतीच तुम्हाला भर द्यावा लागतो. त्यामुळं त्याचा आर्थिक दबाव जर तुम्हाला जाणवत असेल तर काही घाबरण्याचं कारण नाहीये, कारण हे काही कायमचं चित्र नसणार आहे. हा काळ तुम्हाला पैशाची किंमत देईल, नियोजन कसं करायचं हे तुम्हाला शिकवून जाईल आणि संयम काय असतो याची ताकद शिकवून देईल. आधी तुम्ही भरपूर शिकलेला आहे संयम काय असतो, 4 पावलं कधी मागं जायचं, 4 पावलं कधी पुढे यायचं, हे वृषभ राशीला फार आधी शिकायला मिळालेलं आहे. मागच्या 2 वर्षापूर्वी सुद्धा जी राहू केतूची गोचर झाली ना, ती गोचर वृषभ राशीला 7.5 सारखा त्रास देऊन गेलेली आहे. त्यातून ते खूप शिकलेले आहेत. आता विद्यार्थ्यांसाठी जर विचार केला तर भविष्याची चिंता जी आहे की नाही ती विद्यार्थ्यांना सध्या लागलेली दिसते.
पण मला असं सांगू वाटतं बरं का, की येणारा काळ वृषभ राशीच्या विद्यार्थ्यांना आत्मविश्वास वाढवणारा आहे आणि अभ्यासात योग्य दिशा मिळवून देणाराच आहे. फक्त त्यांनी सातत्य ठेवायचं आहे. मधल्या काळात त्यांचं दुर्लक्ष अभ्यासाकडे झालं होतं, पण आता ते पुन्हा सुरळीत येण्यास सुरुवात होईल. आणि जे विद्यार्थी निराश होते ना, त्यांना पण आता कुठंतरी मनामध्ये एक आशेचा किरण दाखवेल आणि तो परमात्मा त्यांना अभ्यासामध्ये प्रगती करण्याचा मार्ग दाखवेल. आरोग्याच्या बाबतीत पण कसं आहे, शरीरापेक्षा मनाला जास्त गरज आहे विश्रांतीची. ती तुम्ही थोडी लक्षात घ्या. आणि मला असं स्पष्ट सांगू वाटतं की डिजिटल कम्युनिकेशनमध्ये आपण सर्वजण आलेलो आहोत, तरी सुद्धा स्क्रीन टाइम कमी करण्याची फार गरज आहे. कारण की हे अलीकडे नवीन एक कारण झालेलं आहे व्यक्तींना निराश करण्याचं. त्यामुळे तो शक्यतो जास्तीत जास्त कमीच असावा. लक्षात घ्या, विश्वास सोडू नका. कारण की आजचा संघर्ष जे असतो ना, तो उद्याची स्थिरता असते. वृषभ राशीसाठी मंगळ धनभावात, रवी चतुर्थ भावात. काय होतं, ह्याच्यामुळे तुम्हाला अनावश्यक कधी कधी नैराश्य वाटत राहतं. पण लक्षात घ्या, रवी पुढं एकदा सिंह राशीतून सरकला की तो पुढे जाईल कन्या राशी, तुळ राशीमध्ये. आणि ती रवीची गोचर खूप तुम्हाला लाभदायक असणार आहेत. पुन्हा एकदा तुम्हाला मनाला उभारी देणारी ही गोचर असतील. त्यामुळे इथं काही तुम्ही घाबरून जाण्याचं कारण नाहीये, याचबरोबर निराश होण्याचंही कारण नाहीये. आता याच्यामध्ये मला काही घटना ठळकपणे सांगावी वाटतात वृषभ राशीच्या बाबतीत. काय होऊ शकतं की एखादा जुना प्रोजेक्ट पुन्हा तुमच्या बाबतीत सुरू होऊ शकतो. व्यवसायात नवीन क्लायंट मिळू शकतात. एखादा व्यवहार शेवटच्या क्षणी लांबणीवर पडू शकतो आणि सहकाऱ्यांशी बोलताना काही गैरसमज तयार होऊ शकतात. या घटना वृषभ राशी बाबतीत घडू शकतात. घरातील एखाद्या व्यक्तीची काळजी वाटू शकते. मालमत्ता किंवा जमिनी बाबतीत चर्चा सुरू होऊ शकते आणि नातेवाईकांच्या बाबतीत सुद्धा येणे जाणं वाढू शकतं. आई किंवा वडिलांशी संबंधित एखादी जबाबदारी तुमची वाढू शकते. आणि वैवाहिक जीवनामध्ये जोडीदाराबरोबर एखाद्या विषयावर मतभेद होऊ शकतात. बराच कळ न बोललेल्या व्यक्तीशी पुन्हा संपर्क होऊ शकतो आणि जुन्या गैरसमजांचे निराकरण होऊ शकते. एखाद्या शब्दामुळे, संदेशामुळे गैरसमज होऊ शकतो, तो तुम्ही टाळला पाहिजे. याचबरोबर मान, खांदे किंवा घशाशी संबंधित त्रास थोडेसे जाणवू शकतात. त्यामुळे आहार बदलण्याची गरज आहे. आणि आपण जर ज्येष्ठ नागरिक असाल तर जरूर वेळोवेळी तुम्ही वैद्यकीय चिकित्सा केलीच पाहिजे. त्याच्यामध्ये कोणताही हलगर्जीपणा करू नका. विद्यार्थ्यांना अपेक्षेपेक्षा चांगले गुण मिळवू शकतात, त्यामुळे त्यांचा आत्मविश्वासही वाढताना दिसून येईल. मनात असलेल्या काही घटना असतात. मी योग्य दिशेने चाललो आहे का, मी सुरुवातीला म्हणालो. काही लोकांपासून हळूहळू अंतर ठेवण्याचा निर्णय तुमचा होईल. खर्च कमी करण्याचा विचार होईल. घर बदलण्याचा किंवा वाहन बदलण्याचा पण विचार होईल. स्वतःच्या भविष्याबद्दल अधिक तुम्ही गंभीर होताल. काही जुने निर्णय बरोबर होते की नाही याचाही विचार तुम्ही करताल. अशा घटना ज्या आहेत ना, त्या पुढे 23 ते 24 दिवसांमध्ये तुमच्या बाबतीत घडू शकतात. वृषभ रास लक्षात घ्या, तुमची रास ही शुक्राची रास आहे. आणि हा शुक्र बलवान ठेवायचा असेल तर मी बऱ्याच माझ्या आधीच्या वृषभ राशीच्या व्हिडिओमधून सांगितलेलं आहे की तुमचा जोडीदार असतो, त्या जोडीदाराची तुम्ही रिस्पेक्ट ठेवा. जास्तीत जास्त स्त्रियांचा आदर करा. त्यातून तुम्हाला भरपूर शुक्र बळ मिळेल आणि तुमचा राशीस्वामी बलवान राहील. याचबरोबर गोमातेची पण जास्तीत जास्त सेवा करा. आपल्या हाताखाली काही काम करणाऱ्या व्यक्तींना तुम्ही आदर द्या, त्यांना काहीतरी मदत करा. त्यातून तुमचा राशीस्वामी प्रचंड बलवान राहील. हे सगळे शुक्राचे कर्मसिद्धांत आहेत. त्याच्यामध्ये कोणतीही पूजा, शांती किंवा पाठ असं करण्याची काही आवश्यकता जाणवत नसते. आणि काय होतं, जेव्हा तुमचा राशीस्वामी बलवान राहतो की नाही, त्या बलवान राहिल्यामुळे ही जी काही गोचरे असतात ना, त्या गोचरींचा फारसा काही त्रास आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनात जाणवत नसतो. परमात्माच तुम्हाला कुठून ना कुठून तरी मदत करत राहत असतो. त्यामुळे कसं आहे, मी लक्षात ठेवा, तुम्ही परमात्म्यावरच विश्वास ठेवा. जास्त काही बाकी करण्याची मग आयुष्यामध्ये गरज राहत नसते. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर. श्रीराम.